या सामन्याला होईल सुरुवात. मी पहिल्या इनिंगसाठी कमेंट्री बॉक्स मध्ये इन्व्हाइट केले माझे परम मित्र द व्हॉइस ऑफ गंगा रोड प्रशांत जगन्नाथ भोईर. हॅलो. दसई संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतलेले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले. वापी संघाला सलामीची जोडी आहे उमेश आणि समीर आणि गोलंदाजी मार्कर अख्तर. दसई चांगलासा फटका लॉंग ऑफच्या दिशेने मारले चेंडू साबाज. एक धावेसाठी संघाचा श्रीगणेश होता. एक धावेने सुंदर फटका मारलेला उमेशाने. धाव संख्या ती 1. आता स्ट्राईकवर आला समीर. वापे संघाकडून समीर फलंदाजीसाठी आणि गोलंदाजी अख्तर. चांगला असा फटका लेग साइडच्या दिशेने 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. पंचांचा इशारा 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या झाली ती 5. वापे संघाच्या सुंदर फटका लेग साइडच्या दिशेने मारला समीर याने 4 धावेसाठी. पंचांची भूमिका पार पडतात मुन्नाभाई पठाण आणि समीर अधिकारी. षटकातील तिसरा चेंडू समीर.
फुलटा चेंडू वन बाउन्स चौकार पंचांचा इशारा. धावसंख्या 4 ने वरती धावसंख्या झाली ती 9. बिनबाद 9 वापे संघाच्या. सुंदर फलंदाजी करतो समीर. एक लेगच्या दिशेने चौकार आणि एक ऑफ साइडच्या दिशेने चौकार. सुंदर असा फटका उंचावर मारले चेंडू बघूया. क्षेत्ररक्षक वन बाउन्स चौकार. लॉंग लेगच्या दिशेने गेलेला चौकार. हॅट्रिक होती इथे चौकारांची समीर यांनी मारलेल्या. धावसंख्या आहे ती वाफे संघाची 13. बिनबाद 13. सुंदर फटकेबाजी करतो समीर. एक लेग साइडच्या दिशेने एक लॉंग लेगच्या दिशेने एक ऑफ साइडच्या दिशेने. चारी बाजू फटकेबाजी करणारा समीर फलंदाज वाफे संघाकडून. धावसंख्या झाली ती 13. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर षटकातील 5वा चेंडू अख्तर. गोलंदाजी मार्क वरती. सुंदर फटकेबाजी करतो समीर. सुंदर असा फटका स्ट्रेट ड्राइव्ह मारलेला मुस्सा तिथं हजर. सुंदर असा क्षेत्ररक्षण मुस्सा यांनी केलेला. 2 धावा वाचवलेत मुस्साने आपल्या संघासाठी. 2 धावेने धावसंख्या झाली ती 15. अजून एक चेंडू शिल्लक या षटकामधील. सुंदर क्षेत्ररक्षण केलं मुस्सा याने. धावसंख्या झाली ती 15 वाफे संघाच्या. सुंदर फटकेबाजी करतो समीर बघूया. शेवटचा चेंडू फुलटा चेंडू कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू बघूया. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स 4 बाउन्स चौकार. डबल चौकार. 4 धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 19. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वाफे संघाच्या धावसंख्या आहे ती 19. सुंदर फटकेबाजी करतो समीर. पाच चेंडू मध्ये 18 धावा खेळतो समीर. सुंदर फटकेबाजी करतोय वाफे संघाकडून. थोडी खराब अशी गोलंदाजी अख्तरची. पहिल्या षटकामध्ये सर्कलच्या षटकामध्ये 19 धावा दिल्या अख्तर याने. बघूया दुसरं षटक कोण घेऊन येते. दसई संघाकडून पप्पू इलन दसई संघाकडून. सुंदर फटकेबाजी होते वापे संघाकडून. बघूया उमेश पण हा चांगला असा फलंदाज आहे. ऑलराऊंडर एक प्रकारे बघायला गेला तर. चला पप्पू इलन दसई संघ टाइमपास करू नका. लगेच गोलंदाज तयार ठेवायचा आहे. पप्पू इलन दसई संघ टाइमपास करू नका नाही तर पेनल्टीला सामोरे जायला लागेल तुम्हाला. वैयक्तिक पैलवान संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो तो मुस्ताफा. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं मुस्ताफा बघूया. गोलंदाजी मार्कर चांगला असा फटका लावला दिशेने क्षेत्ररक्षक अख्तर हजार आणि उमेशची केली संपुष्टात. पहिला गडी बाद होतो वाफे संघाचा उमेशच्या नावाने. त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय बघूया कोण. श्रावण.
श्रावण हार्ड हिटर फलंदाज श्रावण मैदानामध्ये उमेशची जागा भरून काढण्यासाठी आलाय आता. बघूया काय करतोय. सगळा गोलंदाजांचा कर्दन काल श्रावण. बघूया गोलंदाजी मुस्तफा. पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यश. दुसरा चेंडू सामेर. चांगला फटका लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू वन बाउंस जातो चौकार. पंचांचा इशारा 4 धावेसाठी. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 23. बॉल प्रेक्षकांनी बॉल द्यायचंय. दुसऱ्या चेंडूवरती खणखणीत चौकार मारला समीर याने. पहिल्या चेंडूवरती मुस्तफाने विकेट घेतली होती. दुसऱ्या चेंडूवरती खणखणीत चौकार. धावसंख्या झाली ती वाफे संघाची 23. एक गडी बाद 23. षटकातील तिसरा चेंडू समीर. वैयक्तिक 22 धावा खेळतो समीर. बघूया षटकातील तिसरा चेंडू समीर याला. चांगला असा कव्हर शॉट. क्षेत्ररक्षण आज थोडी खराब अशी क्षेत्ररक्षण तिथे. 2 धावा काय रोखू शकत नाही. दोन्ही धावसंख्या झाली ती 25 वाफे संघाची. एक गडी बाद 25. षटकातील 3 चेंडू झालेले. चौथा चेंडू घेऊन जाईल मुस्तफा गोलंदाजी मार्कवरती. समीर चौथा चेंडू. वाईट चेंडू. पंचांचा इशारा मुन्ना पठाण सर. धावसंख्या झाली ती 26. बघूया मुस्तफा गोलंदाजी मार्कवरती. समीर चांगला असा फटका लेग साईडच्या दिशेने. शाबाश. झेल सोडते इथे. 2 धावा का रोखू शकत नाही. दोन्ही धावसंख्या झाली ती 28 वाफे संघाची. सुंदर फटकेबाजी करतो समीर. संघाची धावसंख्या ती 28. वैयक्तिक 24 धावांवरती 26 धावांवरती खेळतो समीर. खूपच सुंदर फलंदाजी करतो समीर. अजूनही 2 चेंडू शिल्लक. या षटकातील दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. राईट आर्म राऊंड विकेट मुस्तफा गोलंदाजी मार्कवरती. चांगला असा फटका. करोड फटका. बघूया 1 बाउन्स 2 बाउन्स. क्षेत्ररक्षण आजर चांगल्याशी क्षेत्ररक्षण झाले तिथे. क्षेत्ररक्षकाकडून 2 धावा काय रोखू शकत नाही. दोन्ही धावसंख्या झाली ती 30 वाफे संघाचे. एक गडी बाद 30. सुंदर फटकेबाजी समीर. षटकातील शेवटचा चेंडू मुस्तफा. राईट ओव्हर. गोलंदाजी मार्कवर मुस्तफा शेख. समीर डोंगरे. फुल टच चेंडू. उंचावर मारलेला चेंडू. बघूया झेल होते की काय. क्षेत्र झेल खाली आणि समीर यांचं केली संपुष्टात. वैयक्तिक 28 धावांवरती बाद होतो समीर आणि संघाची 30 धावांवर 2 गडी बाद. षटक संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर वाफे संघाचे 30 धावा 2 गडी बाद. सुंदर झेल पकडलं रोहन पडवल. अमर राऊत यांचा फेवरेट प्लेयर रोहन पडवल. सुंदर झेल घेतलं त्याने. तर समीरची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो अविनाश. हा पण एक हार्ड हिटर फलंदाज आहे आणि वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन येते तो मिर्झा.
आणि एक हार्ड हिटर फलंदाज श्रावण डोंगरे फलंदाजी मार्क वरती. गोलंदाजा कर्जन काल म्हणता येईल. बघूया तसाच गोलंदाज मिर्झा पण आहे. पहिल्या चेंडूवरती आक्रमकता दाखवली श्रावणाने. पहिला चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह षटकार आणि धावसंख्या 6 आणि भरकन वाढते. धावसंख्या झाली ती 36 धावा. सिद्धार्थ पाटील यांनी चांगलं असं काम केलेलं आहे आणि पहिला चेंडू षटकार. दुसरा चेंडू बघूया. वाईट चेंडू पंचांचा इशारा. धावसंख्या एक अवांतराने वाढते. धावसंख्या झाली ती 37 धावा. षटकातील दुसरा चेंडू मिर्झा. आउट स्विंग चेंडू टाकलेला मिर्झा याने. सावण्याला काय समजले नाही. निर्धाव चेंडू जातोय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 37. षटकातील तिसरा चेंडू मिर्झा. एक धाव डिक्लेअर मध्ये. धावसंख्या झाली ती 38. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 38. षटका 3. लेग बिफोर आउट होते फलंदाज अविनाश. पाच चेंडू या तिसऱ्या षटकातले आतापर्यंत पूर्ण झालेत आणि या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41. 4वर 1, 41 धावा. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. तीन षटकांच्या समाप्तीनंतर वाफे ए या संघाची धावसंख्या होते ती मात्र 47 धावा. 2 बाद 47 धावा.
धावांचा महाकाय डोंगर उभारला गेलाय. कारण की या षटकामध्ये जर आपण पाहिल्या तर तब्बल 17 धावा वसूल केल्या गेल्या मिर्झा याच्या षटकामध्ये. अख्तर यानं पहिलं षटक हाताळलं. अख्तरच्या षटकामध्ये अख्तरनं खर्च केला 19 धावा. दुसरं षटक हाताळलं ते मुस्तफा यानं. सुंदर गोलंदाजी मुसाच्या माध्यमातून झाली. केवळ 11 धावा दिल्या गेल्या मुसा याच्या माध्यमातून आणि तब्बल 2 गडी बाद करण्यात आले. तिसरं षटक हाताळलं गेलं ते मिर्झा यानं आणि तब्बल 17 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. एकूण धावा झाल्यात 47. अर्धशतकापासून 3 धावा दूर आहे हा संघ. वैयक्तिक 15 या धावसंख्येवर खेळतो तो श्रावण. 28 या धावसंख्येवर बाद झाला तो समीर. अप्रतिम फलंदाजी. आता मात्र बॉलिंग मार्कवर सज्ज असेल विकास उर्फ मंगेश. वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं षटक घेऊन पप्पू इलेव्हन धसई हा संघ आता मात्र अडचणीत सापडला. कारण की 47 धावा यावेळेला धाव फलकावर लगावल्या गेल्यात. वैयक्तिक पहिलं सांघिक चौथा आणि चौथ्या षटकातला पहिला चेंडू घेऊन जाईल विकास. बॅट्समन अविनाश यासाठी. हा पहिला चेंडू टप्प्यात चुकलाय मात्र स्टोम्पची लाईन मिस करतोय. सुंदर गोलंदाजी विकासच्या माध्यमातून पहिलाच डॉट बॉल. पहिलाच डॉट बॉल पाहायला मिळालाय. धावसंख्या रोखता येईल मात्र यावेळी लेगब्रेकचा वापर केला गेला. जोरदार प्रहार. चेंडू गेला विपरीत दिशेला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा तिथे मात्र तैनात. दुसऱ्या चेंडूवर अविनाशला परतावं लागेल माघारी. अप्रतिम गोलंदाजी यावेळेला विकास उर्फ मंगेशच्या माध्यमातून. या संघाचा स्टार अँड हार्ड हिट बॅट्समन आतिश मात्र येईल या क्षणाला मैदानात. दोन चेंडू झालेत. अजूनही या पहिल्या इनिंग मधले 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धाव फलकावर 47 धावा लागवल्या गेल्यात. मुसाने एक सुंदर षटक टाकलं. 11 धावा दिल्या आणि तब्बल 2 गडी बाद करण्यात यश आलं. यानंतर आलेला मंगेश म्हणजे विकास बॉलिंग मार्कवर 2 चेंडू टाकतोय आणि या 2 चेंडूमध्ये आपल्या गोलंदाजीचा क्लास मात्र इथं प्रकट करतोय. यावेळेला ऑफसाईडच्या बाहेरचा चेंडू पायनच्या डोक्यावरून त्यावर केला जोरदार प्रहार. चेंडू निघून जाईल सीमा पार. या येतील मात्र 4 धावा. संघाचं साजरं होईल अर्धशतक आणि धावा होतील त्या मात्र 51. या 4 धावा निश्चित संघ पोहोचला आता 50+. जे आशा होती समीर जे स्वतः सांगत होते की आम्ही 60-65च्या पुढच्या धावा आम्ही उभारणार आहोत. उभाराव्या लागतील कारण की समोर पप्पू इलेव्हन धसई संघ आहे. पप्पू इलेव्हन धसई संघाचे संघ मालक सन्माननीय पप्पूदादा कडव साहेब आमच्या सोबत इथे विराजमान आहेत. हे संघाचा खेळ निरखून बघतायत. अनेक दशक जवळपास 20 ते 25 वर्ष हा संघ या नावाने खेळत होता. आता नवीन मुलं आहेत. नवीन खेळाडूंसकट संघ खेळतोय. यावेळेला हुक केलाय मात्र चेंडू निघून जाईल. घोषित क्षेत्रात पंच मुन्ना पठाण सर यांचा एका धावेचा इशारा आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावून पोहोचेल 52. 5वर 2 52 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत पण कौतुक करावं तितकं कमी बॉलर विकास याचं. कारण 4 चेंडूमध्ये 5 धावा दिल्या गेल्यात आणि 1 गडी बाद करण्यातही यश आलाय. सुंदर सुरेख अप्रतिम गोलंदाजी विकासच्या माध्यमातून. पहिल्या 3 षटकांमध्ये 47 धावा धाव फलकावर असताना पप्पू इलेव्हन दसई संघाकडून एक टाईट ओव्हर पडणं, एक बंदिस्त षटक पडणं खूप महत्वाचं होतं आणि अशा वेळेला त्याचं पूर्ण प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. या षटकातला 5वा चेंडू यावेळेला लेग ब्रेकचा केला जातोय वापर. फिंगर रोल केले जातात. चेंडू पडल्यानंतर बाहेर काढला जातोय. त्याला अनपेक्षित उसळी दिली जाते आणि समाधान मानावं लागेल निर्धाव स्वरूपात बॅट्समनला प्रेक्षकांची आणि बग्याची भूमिका घेताना. निर्धाव चेंडू. वेलकम बॅक बाय द मंगेश. जे एक अपेक्षित षटक होतं ज्याची अपेक्षा बाळगली जात होती दसई संघाकडून, ती अपेक्षा मात्र पूर्ण करताना आपल्याला दिसून येतोय. अप्रतिम गोलंदाजी. या षटकातला शेवटचा चेंडू हाफ ट्रॅकर बॉल. त्याला केलाय हुक. रोहन पडवळ मात्र बघत बसेल. चेंडू निघून जाईल सीमा पार. षटकार.
आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर वाफे संघ धावसंख्या करतोय ते मात्र 58 धावा, जिंकण्याकरता 24 चेंडू आणि 59 धावांची गरज. चोवीस चेंडू आणि 59 धावांची असेल गरज. 24 चेंडू मध्ये 59 धावांचा पाठलाग करावा लागेल तो पप्पू 11 धसई या संघाला. एक अप्रतिम क्रिकेट आपण पाहतोय एस एम ट्रॉफी 2021च्या या पर्वातल्याच्या तिसऱ्या दिवसात. आजच्या दिवसाचा अंतिम सामना आहे. जो संघ या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये विजय संपादित करेल त्या संघाचा पुढचा प्रवेश मात्र निश्चित मानला जाईल. या स्पर्धेतलं आव्हान त्या संघाचं मात्र कायम जिवंत ठेवलं जाईल. आपण वळूयात, थोडीशी घेऊया विश्रांती. मी समालोचक अमर राऊत थोडा वेळ थांबतोय. कुठे जाऊ नका, बघत राहा एस एम ट्रॉफी 2021चा हा क्रिकेटचा रणसंग्राम. त्या बिल्डिंग मध्ये गॅलरीची जी ग्रिल आहे त्या ग्रिल मध्ये बॉल अडकलाय. मी विनंती करतो की तो बॉल आपण द्यायचा आहे. तो बॉल इकडे जमा करायचा त्या मित्रांना. श्रावण तो बॉल तो मगाशी जो ग्रिल मध्ये अडकला होता. 24 चेंडू आणि 59 धावांचं लक्ष. जवळपास 15 धावांची सरासरी राखावी लागणार आहे ती पप्पू 11 धसई या संघाला. चोवीस चेंडू आणि 59 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय पप्पू 11 धसईचा संघ. जवळपास 15च्या सरासरीनं या धावा मात्र जमवाव्या लागतील. एक वेगळं बॅटल, एक वेगळं द्वंद्व, एक कडवी लढत, एक तितकीच चिकाटीनं परिपूर्ण असलेली संघर्षाची झुंज मात्र आपल्याला बघायला मिळेल. फलंदाजीला स्ट्राईकला मुस्तफा, नॉन स्ट्राईकला असेल शहबाज आणि बॉलिंग मार्कवर सज्ज असेल गोलंदाज श्रावण. पहिला बॉल. 24 चेंडू आणि 59 धावांचं असेल आव्हान.
स्ट्राईकला मुसा, नॉन स्ट्राईकला शहबाज आणि बॉलिंग मार्कवर श्रावण. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं कट केलाय, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघतोय सीमेच्या दिशेनं. मात्र क्षेत्ररक्षकाची उत्तम कामगिरी. चेंडू फील्ड होईल, थ्रो होईल आणि मग केला जाईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान मात्र धावा निघतील 2. या 2 धावांनी संघाचं खातं उघडलं गेले. समीकरण बदललं जाईल. 23 चेंडू आणि जिंकण्यासाठी बाकी असतील ते अजूनही 5वर 7, 57 धावा. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना. कोणता संघ या स्पर्धेमध्ये आपला विजय ठेवतोय कायम, आव्हान ठेवतोय कायम, हे बघणार. रिव्हर्स शॉटचा केला जाईल अटेम्प्ट. मुसा स्टाईल चेंडूला दिली दिशा. चेंडू निघून जाईल थर्डमॅनच्या दिशेनं. सीमा पार चौकार. या 4 धावांनिशी संघाची धावसंख्या धावून पोहोचली ती आता मात्र 6 या धावसंख्येवर. 24 चेंडू 59 धावांचं लक्ष आहे. 15च्या आसपासची सरासरी तुम्हाला राखायची आहे. समोर श्रावण सारखा दिग्गज गोलंदाज आहे जो येस मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक घेऊन आलाय. स्लॉकची ओव्हर तो यावेळेला हाताळतोय. अशा वेळेला त्याच्यावर जर प्रहार केला, त्याच्यावर जर हल्ला केला तर येणाऱ्या 3 षटकांमध्ये एक आपण नॅचरल प्रेशर क्रिएट करू शकतो ते नवख्या गोलंदाजांवर. 2 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईकला बॅट्समन मुस्तफा. बॉलिंग एंडवर सज्ज असेल बॉलर श्रावण. या वेळेला चेंडूला आसमान दाखवलंय, अंतर काय गाठू शकला नाही. जजमेंट चुकलंय आणि जेल कुणाची सुटली आहे तर या वेळेला मुस्तफा शेख नावाच्या वादळाची. तुमच्या संघाच्या विजयामध्ये अडचण आणि अडसर ठरणारा मुस्तफा याची जेल तुम्ही सोडल्या. येणारा वेळ सांगेल ही जेल किती महागाची पडेल. एक जीवदान मिळतंय मुस्तफा शेख नावाच्या या धडाकेबाज तडाखेबंद फलंदाजाला. 3 चेंडू बिनबाद 8 धावा. आता या जीवदानाचा फायदा मुस्तफा कसा उचलतोय, कितपर्यंत उठवतोय, या सगळ्या गोष्टी बघणं हे अत्यंत रंजक ठरेल. तुर्तास तरी वळूया या 4थ्या चेंडूकडे जिथे सज्ज आहे श्रावण आणि मुसा. या वेळेला क्रिकेटचा क्लास. रिव्हर्स अटेम्प्ट मध्ये चेंडू निघून जाईल. सीमा पार षटकार. वा व्हॉट शॉट. लाजवाब, अप्रतिम, सुंदर, कडक एवढे शब्द मात्र या शॉटला प्रत्येकाच्या मुखातून निघालेत. कारण की समोर कोणी गोलंदाज साधा सुद्धा नाहीये मित्रांनो. समोर अनेक दिग्गज व्यावसायिक संघ ज्या खेळाडूला आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी रांगा लावतात तो श्रावण डोंगरे समोर आहे आणि त्यात श्रावणचा खरपूस समाचार. रिव्हर्स अटेम्प्ट मध्ये षटकार. संघाची धावसंख्या मात्र 14. अजूनही 2 चेंडू शिल्लक. 5वा चेंडू प्रगतीपथावर. या वेळेला बेल्स नाही आहेत. या दिवसामध्ये दुसऱ्यांदा हा अटेम्प्ट होतोय पण त्याला पर्याय नाही समीरजी. पण आता क्रिकेटच्या नियमानुसार आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. थँक्यू सो मच समीर आणि श्रावण दिग्गज खेळाडू आहेत त्यामुळे त्यांना नियम माहीत आहेत. त्यांनी पंचांकडून जाणून घेतलं. चेंडू 2 स्टंपच्या गॅप मधून जरी तिकडे आरपार झाला तरी बेल्स नाही पडल्या तरी तो फलंदाज नाबाद ठरतो. हे समीरलाही माहिती आहे आणि म्हणून समीरच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आपल्याला पाहायला मिळतंय. हा चेंडू असेल डॉट. पण चेंडू डॉट बॉल आहे ना. नाही ना पण बेल्स नाही पडल्या ना. अनेक मोठमोठ्या संघांकडून मोठ्या स्पर्धात खेळणारा श्रावण आणि समीर या संघात आहे त्यामुळे दोघांनाही नियम माहीत आहेत. त्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणात या निर्णयाचा केला जाईल स्वीकार.
वळूयात पुढच्या चेंडूकडे. दुसऱ्यांदा जीवदान मिळलं जाते मात्र मुस्तफा शेख याला. पाहूया याचा किती मोठा होतोय फायदा. या वेळेला श्रफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉलरचं कॉन्सन्ट्रेशन लूज करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र श्रावण आपलं ध्येय जाणून आहे, आपला टप्पा जाणून आहे आणि अशा वेळेला सुंदर गोलंदाजी. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पहिलं दसई या संघाची धावसंख्या आहे ती 14. अजूनही जिंकण्याकरता आवश्यक असतील 18 चेंडू आणि 45 धावा. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर रुशांक. 18 चेंडू आणि 45 धावा. इथून 15ची सरासरी गाठावी लागेल, सातत्य ठेवावं लागेल. स्ट्राईकला येतोय शहबाज. एक चांगला फलंदाज आहे, म्हणतात नाही बॅटवर चांगला बॉल मिडल करता येतो या बॅट्समनला. टेक्निकल बॅट्समन आहे. तो जेव्हा खेळतो आणि मोठे फटके खेळतो ना त्यावेळेस त्याच्या बॅट अँड बॉलचा साऊंड हा ऐकण्याजोगा असतो. क्रिकेटला भरभरून दिलेली दाद असते. तुर्तास तरी 18 चेंडू 45 धावांची गरज. 15ची राखावी लागणार आहे सरासरी. एका मोठ्या षटकाची अपेक्षा असेल ती पप्पू इलेव्हन दसई या संघाला, तर एका कमी धावांच्या षटकाची अपेक्षा असेल ती मात्र वाफे संघाला. कारण श्रावणचं षटक पडलंय महाग. पाहूया या षटकाची भरपाई होते की नाही. या वेळेला एक अनोखा फटका खेळण्याचा प्रयत्न. श्रावण तिथं मात्र तैनात. स्ट्राईक दिली जाईल मुसा याला. एका धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल आता मात्र 15-15. एकावर 5 बिनबाद 15 धावा. जिंकण्याकरता अजूनही आवश्यक असतील 17 चेंडू आणि 44 धावांची गरज. 17 चेंडू आणि 44 धावा. रुशांक होईल पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग मार्कवर. स्ट्राईकला जाईल बॅट्समन मुसा शेख. वैयक्तिक 14 या धावसंख्येवर खेळतोय मुसा. पहिल्या षटकामध्ये श्रावण सारख्या गोलंदाजासमोर एक धुवाधार फलंदाजी करताना पाहायला मिळाला. मुसा एक आत्मविश्वास वाढलाय कारण आपण श्रावणला त्याच्याच गोलंदाजीमध्ये उत्तर दिलंय आणि या सगळ्या वाढलेल्या आत्मविश्वासाच्या बळावर नेमकं काय घडते पाहूया मुसा याला. या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होता. त्याला स्पर्श केला गेला. प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. लिडिंग एज घेतली गेली. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. तुर्तास तरी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 16-16. एकावर 6 16 धावा. समीकरण बदललं गेले. जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि 43 धावांची गरज. क्षणागणिक आणि चेंडू गणिक रनरेट मध्ये वाढ होती आणि हीच रनरेटची वाढ मात्र पप्पू इलेव्हन दसई या संघाला कुठेतरी डोकेदुखी ठरेल. या षटकातला पुढचा चेंडू सामना करेल शहबाज. का मोठ्या फटक्याची आहे गरज आणि तो फटका येईल का या वेळेला या बॅट मधना. यस, इट्स बिग हिट. इट्स बिग 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 हिट. संघाला गरज असताना संजीवनी प्रदान करणारा षटकार शहबाजच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल सीमा पार आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 22. 2 2 22 धावा. समीकरण आता मात्र बदललं जाईल कारण जिंकण्यासाठी आवश्यक असतील 15 चेंडू आणि 37 धावा. 15 चेंडू आणि 37 धावा. या षटकाला पुढचा चेंडू शहबाज होईल सज्ज. फुल टॉस बॉल आणि आता मात्र स्मशान शांतता.
2 षटकांच्या समाप्तीनंतर पप्पूइलोन देसाई या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 24 2 4 24 या धावसंख्येवर. जिंकण्याकरता 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. के सुंदर चौकार पाहायला मिळाला. समीकरण आता बदललं जाईल. 11 चेंडू आणि जिंकण्याकरता 31 धावांची गरज. 11 बॉल 31 धावा. वाईट बॉल त्याला डिक्लेअरच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा रन. अशा एकूण 2 धावा संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावली. ती मात्र पोहोचले 30. 11 चेंडू आणि जिंकण्याकरता 29 धाव. यावेळेला अख्तरच्या बॅट मधून आणखी एक घणाघाती प्रहार. चेंडू निघून जाईल सीमा पार षटकार आणि आता मात्र समीकरण बदललं. दहा चेंडू आणि 23 धावांची गरज. अख्तरच्या बॅट मधून घणाघाती प्रहार. 9 चेंडू आणि आता मात्र 17 धावांची गरज. वेलकम बॅक. ज्या टप्प्याची वाट बघितली जात होती हेमंतच्या माध्यमातून टप्पा आणि संघासाठी घातक ठरणारा, या संघाला अडचणीतून बाहेर काढणारा अख्तरला मात्र आपल्या विजयाच्या वाटेपासून अडसर दूर केला जातोय. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यक असतील त्या 17 धावा.
समीकरण बदलत आहे. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. व्हाईट बॉल. समीकरण बदललं जाईल. 7 चेंडू आणि 16 धावा. सहा चेंडू आणि 12 धावांची गरज पप्पीलोन दसई संघाला विजयासाठी. 6 चेंडू आणि 12 धावा. पाच चेंडू आणि 10 धावांची गरज. ऐन मोक्याच्या क्षणाला थोडीशी चुकी. समीकरण बदललं जाईल. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. लाजवाब गोलंदाजी मुसासारख्या बॅट्समनला या वेळेला खेळवताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका खराब चेंडू नंतर वेलकम बॅक म्हणता येईल. समीकरण आता पुन्हा बदललं जाईल. 4 चेंडू 9 धावा. काय मॅच रंगतीये. लाजवाब सामना. प्रत्येक चेंडू गणिक या सामन्यातली रोमहर्षकता आणि रंगतदारता आपल्याला पाहायला मिळते. वय वर्ष 14 वर्षाचा गोलंदाज हा. आणि फुल टॉस दिलाय मुसाला. त्यावर येईल षटकार. तीन बॉल 3 धावा विजयासाठी. अबो द स्टंप लेवल अबो द रिस्ट यासाठी बॅट्समन कडून होईल पडताळणी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 3 चेंडू 3 धावा.
विजयासाठी आवश्यक असतील. 3 चेंडू 3 धावा. तीन चेंडू आणि 3 धावांची गरज विजयासाठी पप्पू इलेव्हन दसई संघाला. आउटही नाही आणि फक्त एकच धाव मिळेल. समीकरण बदललं जाते. 2 चेंडू 2 धावा. स्ट्राईकला येईल अनिल. दोन चेंडू आणि 2 धावांची गरज. काय मॅच आले मित्रांनो. 1 चेंडू 2 धावा. 14 वर्षाचा हा गोलंदाज आपल्या गोलंदाजीचा दर्जा मात्र इथं सिद्ध करतोय. 1 बॉल 2 धावा. स्ट्राईकला आहे अनिल. पंच लक्षात ठेवायचं, आपण दोन्ही बॅट्समन स्ट्राईक सोडतात का? दोन्ही बॅट्समनांनी स्ट्राईक सोडली तरच ती धाव काउंट केली जाईल, हे लक्षात घ्या. अप्रतिम फटका. पहिला बॉल डॉट झाला होता. त्यानंतर मात्र कुठेतरी वर खाली वर चढउतार पाहायला मिळत होता. अप्रतिम विजय या क्षणाला आपल्याला पाहायला मिळतोय.